काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, पज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा.
नाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनित्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गकारो पांडुरंगाकडे प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावंतजी गोत्रार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोधिवक्रम कलानीशवादा पुनोदार्भलक्ष्म समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा ब्रह्मत्या ब्रह्ममुक्ताख्या ब्रह्मचित्कला तुका पर ब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका हेची नाम नित्य वाचे से गाता बहुसा निळा पावला वर्म आता शरण शरण हनुमंता शिवासारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे नामे चुके जन्म व्यथा नमस्कार साष्टांग सद्गुरु एकनाथा शरण शरण
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी गाऊन दाखवलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू असणारे श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतांचा महिमा वर्णन करणारा, संतांचे उपकार स्पष्ट करणारा आणि संत कसे असतात हे सांगणारा आजचा अभंग चित्तरूपी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून संत उपकार, संतांनी आपल्यावर केलेले उपकार हे स्पष्ट करताना तुकाराम महाराज दिसतात. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार. मी संतांचे उपकार कोणत्या भाषेत स्पष्ट करू, कसे वधू हे मला सांगता येणार नाही. अशा अनिर्वच्य भावनेने या अभंगाची सुरुवात त्यांनी काय या शब्दाने केलेली आहे. थोडासा काय या शब्दाचा अर्थ आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. तरी पण काय हा शब्द या अभंगात काय म्हणजे कोणत्या अर्थाने वापर केलेला आहे. कसं आहे आजकाल मराठी सगळ्यांना लक्षात येते म्हणून यूज हा शब्द वापरला, काही इंग्लिश मध्ये लक्षात येतात. आपण काय यूज म्हणजे त्याचा उपयोग या अभंगात कसा आणि कोणत्या पद्धतीने आलेला आहे त्याचं चिंतन करणारा हा अभंगाचा. काय हा शब्द आपण संत वाङ्मयातही आपण याचा उपयोग बघितलेला आहे. काही ठिकाणी काय हा शब्द उद्धार वाचक आलेला आहे. काय की उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण. काय हा शब्द उद्धार वाचक आलेला आहे. काही ठिकाणी काय हा शब्द संतांचा महिमा म्हणून आलेला आहे. काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर. काही ठिकाणी काय हा शब्द उपेक्षेने आलेला आहे. काय सांगू देवा पद्मिनीची सुवर्णिवांची श्री डोहाळे कैसे होती. आणखी प्रमाणे आठवड्यात सांगतो. काय सांगू आता संतांचे उपकार. संतांनी माझ्यावर असे काय उपकार केले त्या अभंगातून सांगताना ते सांगतात की माझं ते निरंतर जागवता. आता आपल्याला जागा ठेवण्यामागे जर संतांचे उपकार असेल तर आपल्याला जागा कोण कोण ठेवतं. आपल्याकडे एक कर्णपिसाच्य मराठीत नाही लक्षात येणार मोबाईल. तो रात्रभर आपल्याला जागा ठेवतो. मग आपण त्याचे उपकार मानतो का. नाही. पुढे आणखी चिंतन करूच की आपल्याला झोपेचे शत्रू किती, तर 5 शत्रू झोपेचे सांगितलेले. झोपेचे 5 शत्रू कोणते, तर त्यात 5 प्रामुख्याने नाव आलेले. मत्कुनी मशकश्चैव चिंता शरीर वेदना तुलाहान प्रदीर्घश्च निद्रायाम पच्च शत्रुहा. काय मत्कुनी म्हणजे मत्कुनी म्हणजे मंथुनी नाही, मत्कुनी. सोप्या भाषेत सांगतो. ढेकूण पाहिला सांगा सगळ्यांनी. ढेकूण कसा दिसतो, छोटा दिसतो, बरोबर आहे. ज्या बाजूला ढेकूण आहे त्या बाजूला एखादा माणूस झोपला तर मला सांगा त्याला रात्रभर झोप येईल का. नाही. त्याच्यानंतर शास्त्र
झोप येईल का? नाही. दुसरा मुद्दा संपला. मत्कुनी मशकश्चैव चिंता. माणूस जन्माला आल्यापासून जी मार्ग लागते ती काय लागते? काय? चिंता. शास्त्रात चिंतेचं असं वर्णन करण्यात आलेलं आहे की चिंता चिता समख्याता बिंदू मात्र न विशेषता. काय? चिंता चिता समख्याता बिंदू मात्र न विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. सजीवाला जाळण्याचं काम कोण करते? सजीवाला जाळण्याचं काम कोण करते? चिंता. आणि निर्जीवाला जाळण्याचं काम कोण करते? चिता. चिंता सुद्धा माणसाला झोप येऊ देत नाही. तिसरा मुद्दा संपला. कुलाहार. कुलाहार म्हणजे गोंगाट. ज्या ठिकाणी गोंगाट खूप असतो त्या ठिकाणी माणसाला झोप येते का? नाही. पुढचं कोणतं? मत्कुनी मशकश्चैव चिंता शरीर वेदना कुलाहार प्रत्येकस्य निद्रायां पंचचतुर्भुः. 5 झाले. मत्कुनी मशकश्चैव चिंता शरीर वेदना. इथं बसल्यापैकी असं एकही व्यक्ती नसेल, एकही माणूस नसेल त्याला शरीराची कोणतीच वेदना नाही. अगोदर बाहेर गावी आपण जेव्हा जातो तर समोरच्याला खाऊ घेऊन जात होतो तेव्हा गोळ्या घेऊन जायचो. कोणत्या कोणत्या गोळ्या? लेमन गोळ्या, बोरफूटच्या गोळ्या, अशा अनेक प्रकारच्या गोळ्या घेऊन जायचो. आता गोळ्याची कमी नाहीच. जसं कपाट उघडल्यानंतर साड्यांची कमी नाही, तसं डब्बा उघडला की गोळ्या. जेवण जातं म्हणून एक गोळी, जेवण जात नाही म्हणून एक गोळी. बरं, खाल्लेलं जेवण पचवायचं म्हणून एक गोळी. बरं, पचलेलं जेवण पुन्हा पचवण्यासाठी ऍसिडिटी होऊ नये म्हणून ती एक गोळी. पण या सर्व गोळ्यांना पचवण्यासाठी लागणारी अजून एक गोळी. खूप खूप ठिकाणी आपण हॉस्पिटलमध्ये गेलेलो असतात, दवाखान्यात एक वाक्य लिहिलेलं असतं, आपण जर आपल्याला जर निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आपण औषधासारखं जेवण केलं पाहिजे. औषधासारखं जेवण करण्याचा फायदा असा आहे की जेवणासारखी औषधं घ्यायची आपल्याला गरज नसते. हा मुद्दा लक्षात आला. औषधासारखं जेवण. काही लोक इतके जेवतात. आता मला कर्तृत्व दाखवायला जागा नाहीये, पण कर्तृत्व किती मजबूत असतो, तो कर्तृत्व सुद्धा तुटून जातो. इतके जेवतात. आता देशमुख काकांना यांना सवय इथं पंक्ती जेव घालायची. आता मी एका ठिकाणी सहज जेवायला गेलो. म्हणजे कीर्तन करणे एक साधा पक्वाज आहे, तुम्हालाही माहिती. कीर्तन झालं, आम्ही महाराज मंडळी आम्ही सगळेजण जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर आमचं जेवण झालं, पण एक बाजूचा माणूस असा करायचा, असा करायचा, असा करायचा, असं करायचा. आता नेमकं कळायला नाही याला ऍसिडिटी होईल का नको दुखायला. तो असा करायचा आणि असा करायचा. आता मला काही राहवलं नाही. शेवटी संस्थेची मुलं थोडे आगाऊच असतात. मी पण त्यांना विचारलं, काका तुम्हाला काय होतं? तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतोय का डोकं दुखतंय? काका म्हणे, दादा मला दोन्ही काही होत नाही. म्हणलं मग काय झालं काय? जेवायला बसल्यापासून बघतोय मी अर्ध जेवण तुमचं जसं झालं तसं तुम्ही इथं हात लावले, इथं हात लावले, इथं हात लावले, इथं हात लावले. नेमकं झालं काय? तेव्हा म्हणे, बाळा तू माझ्या जवळचा आहे म्हणून तुला एक गोष्ट सांगतो. मला जेवण इतकं आवडतं, जोपर्यंत हा भाग याच्यासारखा टणक होत नाही ना तोपर्यंत मी जेवण सोडत नाही. म्हणजे काही लोकांना इतकी जेवणाची आवड असते, पण हीच पुन्हा शरीर वेदनेला घातक असते. आता इथं तुम्ही बघताय हा सभागृह इतकं सुंदर यांनी उभारलेला आहे. इथं जितके कॉलम आहे, म्हणजे कॉलमला जितकं वजन सहन होतं तितका स्लॅब टाकलेला आहे. जर जास्त स्लॅब असेल तर कॉलम तसा हा सुद्धा आपलं एक घरच आहे. या घराचं वजन स्लॅब जर वाढला तर हे कॉलम आपलं वजन सहन करत नाही. त्यामुळे या कॉलमची जर चिंता करायची असेल
या कॉलमची जर काळजी करायची असेल तर आपलं जेवण हे औषधासारखं करा. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. प्रत्येक गोष्ट प्रमाणात राहिली पाहिजे. ती झोप असो, म्हणजे झोपेबद्दल मी न बोललेलंच बरं आहे, कारण मी खूप झोपतो, त्यामुळे मला त्याबद्दल बोलण्याचा काही अधिकार पण नाहीये. आहाराबद्दल मी बोलू शकतो. आता तुम्ही म्हणता तुम्ही बोलू शकत नाही, म्हणजे तुला उभा कशाला केलं? एक वेळचा प्रसंग असा आहे, एकनाथ महाराजांकडे एक बाई गेली, एक महिला गेली. तिनं आपल्या नाथ महाराजांना सांगितलं की माझा जो मुलगा आहे तो खूप गुळ खातो, त्याचं गुळ खाणं बंद झालं पाहिजे, अशी काहीतरी त्याला उपदेश करा, त्याला मार्गदर्शन करा. नाथ महाराज म्हणले काही हरकत नाही बाई, मी त्याला उपदेश करतो, पण एक 8 दिवसानंतर ये. ती बाई पुन्हा 8 दिवसानंतर त्यांच्याकडे गेली, म्हणायला लागली बाबा आज याला उपदेश करा. ते म्हणले नाही बाई, पुन्हा 8 दिवसांनी ये. ठीक आहे. पुन्हा 8 दिवसांनी गेल्यानंतर 15 दिवसांनी जेव्हा त्या नाथ महाराजांकडे ती महिला आपल्या मुलाला घेऊन गेली, तेव्हा नाथ महाराजांनी काहीच केलं नाही. नाथ महाराजांनी त्याला जवळ बसवलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवला, फक्त एक वाक्य बोलले, बाळा आजपासून गुळ खाऊ नको. तेव्हापासून चमत्कार असं झाला की त्या बाळाने गुळ खाणं बंद केलं. त्या महिलेला थोड्या शंका निर्माण झाली की बाबा तुम्हाला ही गोष्ट सांगायचीच होती, तर तुम्ही पहिल्या दिवशी जर सांगितलं असतं तर माझ्या मुलाने ऐकलंच असतं, कारण की नाथ महाराज तुम्हीच, तुमचा अधिकार आहे तेवढा, मग तुमचं 15 दिवस तुम्ही उशीर काय केला? तेव्हा नाथ महाराज सांगतात बाई त्याला गुळ खाण्याला सांगण्याच्या अगोदर मीच जास्त गुळ खात होतो. परिणाम काय? आपण जसं वागू तसं दुसऱ्यांना सांगितलं तर त्यांच्यावर परिणाम होतो. वडीलच जर दारू पित असेल तर मुलाला दारू पिऊ नको म्हणायचा अधिकार वडिलांना नाही. वडीलच जर पत्ते खेळत असेल तर मुलाला पत्ते खेळू नको म्हणायचा अधिकार नाही. जसं बीज तसं रोपट, जसं आपण म्हणतो जसा बाप तैसा बेटा. आपला विषय कुठून निघाला होता? शरीर वेदनापासून. या 5 गोष्टी आपल्याला जे जाग करतात काय? मत्कुनी मशिनश्चैव चिंता शरीर वेदना कुलाहाल प्रदीर्घश निद्रा या पंचशत्रुहा. हे 5 जणांचे उपकार या अभागात मानलेले का संतांनी? नाही. तुकोबरायांनी संतांचे उपकार मानले, पण या 5 जणांमध्ये तेवढी पात्रता नसावी. पुढे म्हणतात की ठेवी तो हा पायी जीवत होता, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीवत होता. आपण जर मंदिरात गेलो, आता या मंदिराचं बांधकाम चालू आहे म्हणून, पण अगोदर हा मारुती मुंशवाला मारुती जो आहे त्याला दंडवत घालत होते लोक. दंडवत म्हणजे साष्टांग दंडवत. 8 अंग आपले धरणीला लागले पाहिजे असा दंडवत अगोदर घालायचे. आता ते घालत नाही का? कपडे खराब होतात म्हणून. लोकांचा जीव कशात आहे जास्तीत जास्त? लग्नाला गेल्यानंतर कोण कोणाकडे बघतं खरं सांगा? तुम्ही लग्नाला जात नाही का? लग्नाला गेल्यानंतर कोण कोणाकडे बघतं? बोलत नाही का? तुम्हाला खोटं वाटेल, पण लग्नाला गेल्यानंतर कोणीच कोणाकडे बघत नसतं, स्वतःकडे बघत असतो माणूस. मी कसा दिसतो? आपल्याला असं वाटतं मी जर छान दिसलो तर लोक मला बघतील, माझे बाबा करतील, माझं कौतुक करतील, पण असं काहीच नसतं. आपल्यालाच आपण गोड वाटतो, म्हणून माणसाचा जीव जास्तीत जास्त कशात असतो? कपड्यात. बरं, कपड्यात कुठपर्यंत असतो? समजा आता मीच जाऊ, आता कीर्तन झालं, उद्या सकाळी मी
मासात लग्न होत नाही. पण गेलं. आता होऊ नये पण जाताना अपघात झाला. माझ्या अंगठ्याला थोडी फास झाला. तो अपघात नाही, अंगठ्याला थोडा घातपात झाला आणि अंगठा कटला. मी काय करणार? याच उपाटं फाटणार आणि त्याला बांधणार, किंवा शर्ट असेल शर्ट फाटणार त्याला बांधणार. तुम्हाला असेल जे काय असेल ते मला सांगा. आता कपड्याचा जीव कुठे गेला? अंगठ्यामध्ये. काही काळानंतर मी घरी आलो, 2-3 महिने गेले, ती जखम वाढली. जीव आपला कसा ट्रान्सफर होतो लक्षात घ्या. ती जखम वाढली, डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणे दादा तुझा पाय घोट्यापासून कट करावा लागेल. म्हटलं महाराज, डॉक्टर साहेब मी महाराज आहे, मला उभं राहून कधी कधी वाजावं लागतं, काहीतरी पर्याय करा. 6 महिन्यानंतर कट करू. ते म्हणजे 6 महिन्यानंतर आला तर मांडीपासून कट करावं लागेल. मी काय म्हटलो, लगेच कट करा. कपड्यातला जीव कुठं आला? पायात. पायात आपलं मन राहिलं. काही काळानंतर त्यांनी पाय काढून घेतला. आता मला सांगा, आपल्याला सर्वात जास्त प्रिय काय आहे? आपला जीव. पाय तोडून घेतला, पण आणखी खूप मोठा आजार झाला, दुसराही पाय तोडायची वेळ आली. दोन्ही पाय तोडले तरी पण मी अगोदर माझा जीव कशात होता? पाय तोडू नका म्हणायचो. आता पाय तोडलं तरी हरकत. आपला जीव कशात आहे? आपला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आपली? आपला जीव. आपला जीव वाचवण्यासाठी माणूस काही करतो. त्याच्यात एक कबीर महाराजांचा दोहा आहे की नर म्हणजे मानव, नर कपडानं पडत आहे, नर कपडानं पडत आहे, नरक पडत को ना. की माणूस हा जो प्राणी आहे, माणूस हा कपड्याला घाबरतो की आपले कपडे खराब होतील, आपले शरीर खराब होईल, आपण आपल्याला जपलं पाहिजे, पण आपल्या कर्माकडे लक्ष देत नाही. ज्या कर्माने आपण नरकात जाऊ. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश करुणी शायास शिकविते. संत हे सहज बोलण्यातून उपदेश करतात. त्यांच्या सहज बोलण्यातूनही उपदेश होतो, माणसाचं आयुष्य परिवर्तनात जातं. आणि शेवटच्या चरणात संत तुकाराम महाराज एका गाई आणि वत्साचं म्हणजे गाई आणि त्याच्या वासराचं उदाहरण देऊन संत आम्हाला कसे सांभाळतात हे स्पष्ट करतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या चिंतनाकडे पुढे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. म्हणजे सर्वांना ज्ञात आहे की गेल्या 3 दिवसापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह पुरुषोत्तम मास निमित्त श्रीमद भागवत महापुराण कथा व भव्य कीर्तन महोत्सव. काल आपण पुरुषोत्तम मास, आणखी काय काय नाव आहे? मल मास, आणखी अधिक मास, याचा अभ्यास महाराजांच्या मुखातून आपण श्रवण केलाच आहे. पण एक अशी शंका निर्माण होती, खूप जण म्हणतात की अधिक मास खूप पुण्यवान आहे. हा, मल मास असल्यामुळे यात काही शुभ कार्य होत नाही, लग्न होत नाही, वास्तुशांती होत नाही. पण माझा अशी एक शंका होती की हा अधिक मास 3 वर्षांनीच का येतो? काल महाराज म्हटले की 2-2 तिथ्या कमी करून करून 1 महिना तयार झाला. म्हणजे एक चिकित्सक वृत्तीनं अभ्यास केल्यावर लक्षात येतं की 2-2 तिथ्या जर कमी केला, 12×2=24, म्हणजे दरवर्षी अधिक मास जर झाला तर जावयांना किती आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही जागे आहे ना सगळे? सासरे नाराज होतील पण जावई खुश होतील का नाही? लागते जावई योजना. जावई खुश होतील. दर महिन्यात दरवर्षी जर अधिक मास आला तर काही बिघडणार नाही. एवढंच नामस्मरण
चिंतन होईल. मग 3च वर्षाला काय येतो थोडस चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. आपली जी कालगणना आहे, आपण सूर्याचे उपासक आहे का चंद्राचे उपासक आहे? कोणाचे? सूर्याचे. यांनी उत्तर दिलं सूर्याचे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, जे असेल ते, असं नाही. मी काय चांदीचं नाणं देणार नाही, काही नाही. आपण सूर्याचे उपासक आहे का चंद्राचे उपासक आहे? 3 कालगणना आहे. एक चांद्र वर्ष, एक सौर वर्ष, आणि या दोघांचं मिळून असतं ती कंबाईंड वर्ष. चांद्र वर्षाचा जर अभ्यास केला, आपण हिंदू धर्मातले आहोत म्हणून आपण चंद्र देवतेच्या कलेकलेने वाढणाऱ्या तिथीवरच आपलं आयुष्य जगत असतो. पण आपली पंचायत देवतामध्ये जर कोणती देवता असेल तर ती हे जसे म्हणाले तसं सूर्य देवता आहे. आता तो श्लोक आठवत नाही, पण एक प्रयत्न करतो. रवी विनायकोष्टंडी, रवी विनायकोष्टंडी ईशो विष्णुस्तथैव च. 5 आपली पंचायत देवता. हिंदू धर्मात, सनातन धर्मात आपली 5 देवता आहेत. आपल्या देवघरात किमान या 5 देवता असल्या पाहिजे. कोणत्या कोणत्या लक्षात घ्या. एक रवी, रवी म्हणजे सूर्य देवता. त्याच्यानंतर गणपती, त्याच्यानंतर विष्णू भगवान परमात्मा, त्याच्यानंतर ईशो म्हणजे महादेव भगवान परमात्मा, आणि 5वी आहे देवी. या 5 देव्या किंवा हे 5 देव आपल्या देवघरात असलेच पाहिजे. या व्यतिरिक्त तुमची कुळदैवता असणं, ग्रामदैवता असणं, तुमची जी मांडलेली देवता असणं ही असणं वेगळी गोष्ट आहे. पण या 5 देवता तुमच्या देवघरात असल्याच पाहिजे. कोणत्या कोणत्या? पुन्हा एकदा लक्षात घ्या. सूर्यदेव, त्यानंतर विष्णू भगवान परमात्मा, महादेव भगवान परमात्मा, त्याच्यानंतर देवी आणि गणपती. जसं आपण बघितलं की 3 गणना आहेत. एक सौर गणना, एक चांद्र गणना. अधिक मास 3 वर्षातच काय येतो यावर चिंतन चालू आहे, लक्षात घ्या. आता इथं शाळेतले काही काही मुलं आहेत, मला सांगा पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्याकरता किती दिवस लागतात? परत एकदा ऐका, पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्याकरता किती दिवस लागतात? केशव? 365. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्याकरता किती दिवस लागतात? कोणी शिक्षक नाही का? केशव? 1च दिवस लागतो. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्याकरता 24 तास लागतात आणि पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्याकरता 365 दिवस लागतात. किती लागतात? 365 दिवस. आता जसा सूर्य हा एकच आहे, तसा चंद्र हा फक्त पृथ्वीला एक आहे. ऐकताना थोडं जड जाईल, लक्षात घ्या. चंद्र फक्त पृथ्वीला एक आहे बरं का. शनी भगवंताला असं म्हणतात की 150 चंद्र आहेत. किती? शनी जो ग्रह आहे ना त्याला किती चंद्र आहेत? 150 चंद्र आहेत. गुरु जो ग्रह आहे, गुरु सर्वात मोठा जो ग्रह आहे त्याला 95 चंद्र आहेत. किती? 95 चंद्र. या नियमाने जर बघायला गेलं तर आपल्याकडे चंद्र किती आहे? 1. या चंद्राला स्वतःभोवती फिरायला 27 ते 29 दिवस लागतात. आणि हा जर चंद्र सूर्याभोवती फिरायला लागला, कारण की चंद्र हा सूर्याभोवती फिरत नाही. हा कोणाभोवती फिरतो? फक्त पृथ्वीभोवती. पण पृथ्वी ही कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती. त्यामुळं थोडं जड जाईल, पण लक्षात घ्या की अधिक मास 3 वर्षांनी काय येतो. जर तुम्हाला कोणी हे उत्तर विचारलं तर तुम्हालाही देता आलं पाहिजे की चंद्राला फिरायला 354 दिवस लागतात आणि पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 365 दिवस लागतात. पण या दोघांची कालगणना एकत्रित आपण इंग्रजी कॅलेंडर वापरतो, त्याला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात. की ग्रेगोरियन नावाचा जो वैज्ञानिक होता त्यांनी हे कॅलेंडर काढलेले आहे. त्याच्या नियमानुसार असं सांगितलं जातं की चंद्र आणि सूर्य या दोघांचाही मेळ त्यांनी
आपण चंद्रवंशी कसे मला सांगा. चैत्र काय असतं? चैत्र शुद्ध प्रतिपदा, बरोबर. तुकाराम आपल्याकडे तिथी किती आहे? 15 तिथी आहे, बरोबर. चैत्र शुद्ध उत्तर द्या पटापट. चैत्र शुद्ध तुकाराम, अक्षय, गणेश, वसंत, नाथ, षष्ठी, रथ, गोकुळ, राम, आणखी एक राहिलं विजया, एकादश 11, वसु 12 म्हणजे द्वादश, धनत्रयोदशी म्हणजे 13वी, 14वी काय? एकदम खिन्न होऊ नका बसून. मी सांगणारच आहे, पण तुम्हाला जर प्रयत्न करता आला तर करा, काय विषय नाही. 14वी कोणती तिथी आहे? गणेश चतुर्दशी, अनंत चतुर्दशी जिला आपण म्हणतो ती गणेश चतुर्दशी. आणि 15वी गुरु पौर्णिमा. आणि सगळ्यांची आवडती म्हणजे सर्व मित्र अमावस्या. अमावस्या ते अमावस्या ही आपले चंद्रवर्ष. ही माहिती समजून घ्यायला मलाच जवळपास 3 आठवडे गेले. तसं तुम्हाला एका कीर्तनात समजलं म्हणजे माझ्या कीर्तनाचं साफल्य झालं. फक्त एवढं लक्षात घ्या की चंद्राच्या फिरण्यात आणि पृथ्वीच्या फिरण्यात 11 दिवसाचा फरक आहे. सूर्याभोवती किती दिवसाचा? 11 दिवसाचा. म्हणजे वर्षाचे 11 दिवस हे कमी पडतात. चंद्र हा कमी पडतो 11 दिवस. आणि या 11 दिवसानंतर 3 वर्ष, 11 गुणिले 3 33. या प्रकारचा जो झाला तो अधिक मास झाला. कारण की हिरण्यकश्यपू जरी अधिक मासात मारला गेला, नीट लक्षात घ्या बरं का, खूप मोठं वाक्य बोलते की हिरण्यकश्यपू. काल महाराजांनी सांगितले की भक्त प्रल्हादाकारणे त्यांनी अवतार घेतला. नरसिंह भगवान खांबातून प्रकट झाले. काय खांबावरील लाथ मारिली दुर्जने सभी नारायण प्रकट आला. खांबावर त्या हिरण्यकश्यपूने लाथ मारली. जेव्हा प्रल्हादाला विचारलं अरे तुझा देव कुठे आहे? जडी काष्टी पाषाणी तो कुठे आहे? तेव्हा प्रल्हाद महाराज सांगतात त्या हिरण्यकश्यपूला, आपल्या वडिलांना सांगतो माझा देव कुठे नाही ते सांगा. माझा देव कुठे नाही ते सांगा. जडी स्थळी भरला जरी हे कीर्तन लक्षात नाही आलं ना तर यांच्या युट्यूबच्या चॅनलचं नाव काय? धार्मिक व्हिडिओ. धार्मिक व्हिडिओ हा व्हिडिओ पडणार आहे जयस्वाल धार्मिक व्हिडिओ का? धार्मिक व्हिडिओ जयस्वाल. धार्मिक व्हिडिओ जयस्वाल. तुम्हाला लक्षात आलं? धार्मिक व्हिडिओ जरी टाकलं तरी येऊन जाईल. जर चिंतन लक्षात नाही आलं तर महाराजांनी प्रमाण दिलं की विठ्ठल जडीस तरी भरला आणि त्या ठाव नाही उरला. जिथं जिथं पाय ठेवत तिथं विठ्ठल. जेव्हा हे वाक्य हिरण्यकश्यपूच्या कानावर पडलं तेव्हा हिरण्यकश्यपू चिडला आणि त्यांनी आपली लाथ त्या खांबावर मारली. माझ्या एवढी ताकद नाही याच्यातून नारायण प्रगट होईल. पण त्या हिरण्यकश्यपूने तुम्हाला नाही लागला. त्या हिरण्यकश्यपूने त्या खांबावर लाथ मारली आणि काय झालं? तंबी नारायण प्रगट.
तो दिवस कोणता? अधिक मासातला सुरुवातीचा दिवस म्हणजे तो नरसिंह जयंतीचा जन्मदिवस, नरसिंह जयंतीचा प्रगट दिवस आपण मानला जातो. त्याच्यासाठी जो अधिक मास काढला तो हा मास आहे. म्हणजे त्याच्या अगोदर आपल्याकडे चंद्र आणि सूर्य होतेच. म्हणजे कोणाच्याही मनात गैरसमज नको व्हायला, द्विधा स्थिती अशी निर्माण नाही झाली पाहिजे. खूप जण म्हणतात की अधिक मासात हिरण्यकश्यपूला मारायचं होतं म्हणून भगवंतांनी अधिक मास निर्माण केला. अशातला काही भाग नाही. जेव्हापासून चंद्र आणि सूर्य हे निर्माण झाले तेव्हापासूनच हा भेद निर्माण झालेला आहे. 11 दिवसाचा हा जो भेद निर्माण झाला याच्यामुळे झाला की 3 वर्षानंतर अधिक मास निर्माण झाला. विठ्ठल विठ्ठल. चालू असलेल्या अधिक मासातील सुंदर अशी 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. जेव्हा त्यांनी मला विचारलं की महाराज तुमचा कोणता दिवस घालू, ते काय झालं, जेव्हा कीर्तनाचं नियोजन करत होतं, कीर्तन नव्हते या बाबाचा या महात्म्यामुळे तुम्हाला एवढं काही श्रवण करायला भेटलं पाहिजे. याच्यासाठी खरंच टाळ्या वाजवा. आमचे धर्मीय मामा थोडे कानकूच करत होते. काय असतं, जे आमच्या ओठात असतं ना ते यांच्या बोटात असतं. कशात? बोटात. जे यांच्या बोटात असतं ते यांच्या पोटात असतं आणि जे यांच्या पोटात असतं ते त्यांच्या हातात असतं. कोणाच्या? सिस्टम वाल्याच्या. आणि या सर्वांना जे घेऊन चालतं ती कोणाची ताकद असते? तुम्ही ब्रह्मचारी सगळे. नोटात असतं. कशात असतं? या सर्वांना घेऊन चालायची ताकद कोणात असते? नोटात असते. त्यांना थोडी अशी फिकर पडली की बाबा आता कसं होईल. साहजिक आहे. काय असतं, आता इथं सगळी कमिटी बसलेली आहे. आम्ही जवळपास 14 वर्षापर्यंत सप्ताह टिकवला. इथं आप्पाही बसलेले की ज्यांनी 26 वर्षापासून काकडा आरती ते करतायत. त्यांनी पण लक्षात घेतलंय का मुलीचं लग्न करणं सोपं आहे. थोडं जड अंतकरणाने बोलतो की मुलीचं लग्न करणं थोडंसं सोपं आहे. दादागिरी करून काहीतरी करून ऍडजस्ट. आणि माझं लग्न तसंच झालंय म्हणून मुलीचं लग्न करणं सोपं आहे. पण एखादा सप्ताह करणं खूप अवघड आहे. काल महाराजांनी सांगितलं बोलता बोलता की भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन, की तुमचं भाग्य जोपर्यंत उजळायला येत नाही तोपर्यंत तुमच्या मनात सत्य संकल्पाचा दाता नारायण, जोपर्यंत त्या ईश्वराच्या मनात येत नाही की तुम्ही काहीतरी सत्कार्य करावं तोपर्यंत तुमच्याकडून सत्कार्य होणं शक्यच नाही. त्यांनी विचार केला. त्या दिवशी आम्ही सकाळी थोडं लवकरच उठलो होतो सगळेच. त्यामुळे आमचं जेवण बाकी होतं. बाबाची तक्कत चालू, बाबा लवकर चला लवकर चला, त्यांना जेवू द्या. आपण याची फक्त माझ्यासाठी ते माझ्या घरी याच्यासाठी आले होते की बाबा तो तबला वाजवायला आहे का नाही कथेला. कारण की काय माहिती हा काय कीर्तनकार नाही. आपण याच्याकडे कशासाठी गेलं पाहिजे? जे याच्याकडे आहे त्याच्यासाठी. आता पेढ्याच्या दुकानात पेढेच घ्यायला गेलं पाहिजे. जोड्याच्या दुकानात पेढे घ्यायला गेलं तर लोक काय करतील? जोडे देतील. पेढे भेटतील का? नाही. तसं ते माझ्याकडे आले आणि त्यांनी असा विचार चालू होता की बाबा कीर्तन करायचं नाही नाही करायचं. पण थोडा विलंब आणि वेळही कमी होता. तेव्हा सर्व धुरा ही महाराजांनी सांभाळली. महाराज म्हणे एकही रुपया नका देऊ, एकही रुपया नका देऊ, पण मग कीर्तन घडली पाहिजे. कारण की भागवत सप्ताह तुमच्या हातातून घडतोय. भागवत ऐकल्याने काय होतं की सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिश्चित्तम समाश्रय, की नेहमी भागवताचं ऐकलं पाहिजे. आता आपल्या इकडे एक नवीन फॅड आलंय, 1 लोटा जल. त्याचा एक फायदा एक सांगू का? एवढ्या मंदिरात सगळीकडे स्वच्छता होती बरं का. म्हणजे मी या लहानपणापासून, तुम्ही पण मला बघता मी इथंच वाढलोय, त्यामुळे या मंदिराची अवस्था मलाही माहिती. अगोदर त्या महादेवाच्या मंदिरात जाळं असायचे. म्हणजे कमिटी साफ करत नव्हती अशातला माझा आक्षेप नाही बरं का. पुन्हा काही समज करून घेऊ नका. त्या मंदिरात असं जाळं लागायचं. काही ठिकाणी काही पडलेलं असायचं, तुटलेल्या भंगलेल्या मूर्त्या असायच्या. पण आज तेच मंदिर जाऊन बघा किती स्वच्छ आहे. कशामुळं? त्या प्रदीपजी मिश्रामुळे. बाहेरचं तुम्ही ऐकता, घरच्या माणसाचं ते म्हणता ना सोनारणीच काम टोचले पाहिजे तरच ते
साध्य होतं. तसं त्या बाबाने येऊन तुम्हाला सांगितलं की एक लोटा जल, सारे समज मला वाटतं नामदेव महाराजांचं एक प्रमाण आहे, एक पसा पाणी एक बिलवदल, की एक पसा पाणी म्हणजे एक लोटा जल आणि सब समस्या का हल. त्याच्या पुढचं तुम्ही ऐकलं नसावं, एक लोटा जल सब समस्या का हल, पर जिसके मन में है छल ये सब विफल. विठ्ठल विठ्ठल. त्या महात्म्याने एक गोष्ट सांगून गेली की शिवाचे मंदिर स्वच्छ करा, ही पण एक सेवा आहे. आता आम्ही जेव्हा फेटा बांधत होतो तेव्हा एका दादाने तिथं एक दिवा लावला. तुम्ही सर्वांनी कथा ऐकली असेल, कुबेराचा जो तिसरा जन्म झालेला आहे बरं का. कुबेर हा तिसऱ्या जन्मात कुबेर म्हणजे धनाची संपत्तीचा मालक झालेला आहे. या कुबेराकडे किती संपत्ती माहिती का? फक्त अर्धी निधी. किती? अर्धी निधी. निधी हा एक प्रकार आहे, म्हणजे आपण जसं रुपया, 1000, 2000, 10,000, 1,00,000 तशी एक करन्सी मोजण्याची एक हे युनिट आहे. निधी अष्टसिद्धीनो निधी के दाता. 9 निधी कोणाजवळ आहे? माझ्या मारुतीकडे आहे. माझ्या मारुती रायाकडे 9 निधी आहे. त्यातली फक्त अर्धी निधीनी कुबेराला भेटलेली. ही कुबेराला कशामुळे भेटली माहिती का? कुबेराने त्याच्या पहिल्या जन्मात फक्त आणि फक्त दिवे लावायचं काम केलं. कुबेराचं चरित्र सांगत असताना एक भिकारी असा खूप गरीब असलेला कुबेर जेव्हा एका मंदिरात शिरला आणि त्यांनी बघितलं की हे महादेवाचं देऊळ आहे, तिथं आताच कोणीतरी भंडाऱ्याचा प्रसाद ठेवून गेलं. आता तो प्रसाद जर या वेशात आपण घ्यायला गेलो तर लोक आपल्याला मारतील, त्या विचाराने तो बाहेरच थांबला. तो आत गेला आणि रात्र होण्याची वाट बघितली. रात्र झाल्यानंतर जेव्हा तो आत प्रवेश केला तर तेव्हा त्याला दिसेन असं झालं. त्यांनी काय केलं? आपले कपडे काढले, कपड्याची वात तयार केली, त्या शर्टाची वात तयार केली. त्या वातेनं तो ते तेजस्वी ते मंदिर असं तेजोमय करून टाकलं आणि त्या तेजामध्ये त्यांनी तो प्रसाद सेवन केला. परिणाम त्याचा गतप्राण झाला आणि पुढचा जन्म त्याला एका राजाचा भेटला. ऐका बरं का, पुढचा जन्म त्याला एका राजाचा भेटला. त्या काय असतं, मागच्या जन्मातले संस्कार वाया जात नसते. खूप जण म्हणतात की तू खूप काम करतो. मागच्या जन्मात काय बैल होता काय? आपणही बोलता खूप जणांना म्हणतो काय गो कुत्र्यामध्ये वसवस करते. कधी कुत्री असती का? ती कोण असती? बैल. पण तिच्याकडे मागचे संस्कार असतात. त्याच प्रकारे याच्या मनात जे मागच्या जन्मातले संस्कार होते त्या जन्मातल्या संस्काराचा परिणाम यांनी याच्या राज्यात दवंडी पिटवली की प्रत्येक शिव मंदिरामध्ये सर्वांनी दिवे लावा. काय करा? आपण हे दिवे लावले होते, आठवतं का? कधी लावले होते? नाही, दिवाळीला नाही, कोरोनामध्ये. कधी लावले होते? कोरोनामध्ये. म्हणजे अजून सुद्धा आपला जो राजा आहे तो राजा खूप धर्मात्मा आहे की त्या राजामुळे आज आपला धर्म सुरक्षित आहे. त्या धर्मात्मा, आता मी कोणत्या पक्षाचा नाही बरं का, आपला फक्त एकच पक्षाने वारकऱ्यावर लक्ष. विठ्ठल विठ्ठल. त्या राजाने दवंडी पिटवली की आपल्या पूर्ण शहरात आपला जो प्रभाग आहे त्यात जितके शिवालय असेल त्या शिवालयात फक्त दिवे लावा. काय करा? फक्त दिवे लावा. दिवे लावण्याचा परिणाम काय झाला? तो राजा मरण पावला काही काळानंतर आणि पुढचा जन्म त्याला कुबेराचा भेटला. पण कुबेराची जी धनसंपत्ती आहे त्या सर्व धनसंपत्तीचा तो मालक झाला. जी लंका होती ती सुद्धा कोणाची होती? कुबेराचीच होती. आपल्याकडे किती सोनं आहे? 2 किलो नाही, म्हणजे सांगा असं काही घ्यायला येत नाही. किती किलो आहे आपल्याकडे? जास्तीत जास्त अर्धा किलो नाही, 1/2 किलो. आपल्याकडे जर 10-5 तोळे असेल आपण त्या देवासमोर झुकत नाही. मग विचार करा, तो तर जगाचा मालक आहे कुबेर, त्याची पण सेवा बघितली पाहिजे ना. गेल्या जन्मात तो एक साधा गरीब होता, भिकारी होता, पण
देवाची सेवा केल्याचा परिणाम आज काय झाला? आज तो राजा झाला, कुबेर, धनसंपत्तीचा मालक झाला. हा विषय आपला कुठून निघाला? एक लोटा जल. हा? एक लोटा जल. नुसतं कीर्तन ऐकू नका. हा विषय कुठून निघाला आपला? की जिकडं तिकडं शिवपुराण कथा चालू. मग आपण भागवत कथा का ऐकायची? भागवत कथा असं आहे. तुम्हाला कोणाला आपलं मरण माहिती कधी आहे? मी सांगू तुला? उगाच कशाला केलं मला? हे उगाच त्याच्यासाठी केलं. आपण आता भागवत कथेत आज ऐकलंच की आपलं मरण हे 7 दिवसात आहे. परीक्षिती भूपती श्रवणे परीक्षिती धरला भूपती. हो केनाली धरला. साता दिवस हो केनाली धरला. श्रवणे परीक्षिती धरला भूपती. साता दिवस हो केनाली धरला. साता दिवस हो केनाली धरला. श्रवणे परिस्थिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया. त्याच्याकडे हे 7 दिवस होते. आज कधीतरी महाराजांनी विषय मांडला. आपल्याकडे किती दिवस आहे? 8वा दिवस आपल्यासाठी कोणी तयार करणार नाही. 7 दिवसात आपण मरणार आहे. पण 7 दिवसात आपला उद्धार जर कोणी करत असेल तर ही श्रीमद भागवत कथा आहे. आणि आपलं एवढं भाग्य आहे की महादेव महाराजांनी खूप जीवाची पराकाष्ठा करून हे नियोजन केलंय. जशी तुम्ही कीर्तनाला गर्दी करता तशीच कथेला करतात जा. विठ्ठला विठ्ठला. यजमानाचे खूप खूप धन्यवाद. श्री महादेवजी गणपती धर्मे आणि यजमान आहेत कर्ण महादेवजी धर्मे. त्यांची एक कन्या आहे श्रद्धाताई धर्मे आणि कार्तिक दादा धर्मे. या सर्व धर्मी परिवाराचे खूप खूप शतशः नमन. यांना खूप खूप भागवताकडून तुम्हाला तर आशीर्वाद मिळणारच आहे. तुमचं जसं काल महाराजांनी सांगितलं की याच्या पुढच्या 21 पिढ्या आणि मागच्या 21 पिढ्या सर्वजण उद्धरून जाणार आहेत. कारण की साधा विचार जरी आला की आम्हाला भागवत कथा करायची आहे तर आपलं पुण्य जर जळत असेल तर आपण भागवत कथा करत आहात. आणि तुम्हीही खूप महान आहात की सर्वात नवविधा भक्तीमध्ये जर पहिली भक्ती कोणती असेल, सांगणं ही भक्ती नाही. मी जे कीर्तन सांगतो ही म्हणजे मी भक्ती करतोय अशाचा भाग नाही. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम दास्य सत्य आत्मनिवेदनम. अशा नवविधा भक्तीपैकी सगळ्यात पहिली भक्ती जर कोणती असेल ती श्रवणी. श्रवण भक्तीनं परिस्थिती राजा सारखा जर तरला असेल तर आपण का नाही तरणार? विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे यजमानांचे मी खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी मला ही कीर्तनाची सेवा करण्याचा आदेश केला असे आमचे पोपट महाराज, त्यांनाही धन्यवाद देतो की संजय नगरचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहेच. आणि त्यांचंही आमच्यावर खूप प्रेम आहे की ज्यामुळे हा योग घडला. आणि बघायला गेलं तर प्रत्येक जो कीर्तनकार त्यांनी घेतलाय तो असा निवडून घेतलाय. कारण की साहजिक एका व्यापाऱ्याची ओळख व्यापाऱ्याची खूप असते, तसं एका महाराजांची ओळख अनेक महाराजांची असते. प्रत्येक महाराज ओळखला पाहिजे. त्या हिशोबाने त्यांनी बरोबर महाराज आणले. त्यामुळे त्यांचेही धन्यवाद. आणि मला कीर्तन सेवा करण्याचा जो योग प्राप्त झाला तो महाराजांमुळे. ही माझ्या आई वडिलांची पुण्य, आमच्या महाराजांचा आशीर्वाद. आणि ज्यांनी मला कीर्तनाला उभा केला आमचे असे कृष्णाजी महाराज आरगडे आणि दिनेशजी महाराज कुलकर्णी, ज्यांच्यामुळे मी आज कीर्तनाला उभा आहे. कारण की आमच्या वडिलांची अशी इच्छा होती की त्यांनी कीर्तन करावं, पण त्यांचं लग्न झाल्यामुळे त्यांना बोलायचा काही चान्स मी पण लग्न अगोदरच कीर्तनकार होतो. पण आता तो पदाभार सांभाळत लग्न झालं. आता मला बोलायला जास्त काही भेटत नाही, पण तरी सुद्धा तुमच्या समोर मन मोकळं करण्यासाठी उभा राहिले. परिहार झाला, सर्वांचे नामोल्लेख झाला. उपस्थित सर्व भजनी मंडळातील
लालू मामा, सर्व बाल कलाकार, रुद्र, छोटे महाराज, निखिल का तुम्ही महेश दादा, आमचे धर्मी काका, वैभव दादा, ऋषी दादा, चेतन महाराज यांची दुसऱ्या काळात यांची सेवा झाली, आमचे पिताश्री श्री गुरुवर्य महाराज आणि सिस्टमवर कोण आहे सूरज दादा, आमचे सावंत सर, आमचे भाऊलाल मामा आणि आरती ताई त्यांची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा झाली. काय असतं इथं येऊन काय विचार बोलल्या जातो, जी इथे येऊन आपण काय बोलतो. आता माझी जर तुम्ही स्क्रिप्ट बघितली, म्हणजे मी जे वाचून आलो ते जर तुम्ही बघितलं आणि आताची जर रेकॉर्डिंग बघितली, तुम्ही सरळ म्हणता हे काय. कारण की इथं जे येऊन बोलत असतो माणूस, हा स्वतः तो माणूस नसतो, हा तो बोलून घेत असतो. त्यामुळे काही चूक भूल जर झाली, मला माहिती तुम्ही माफ करणारच आहे, पण फक्त चूक भूल झाली तर घरी घेऊन नका जाऊ. विठ्ठला विठ्ठला. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार काय. अभंगाच्या पहिल्या चरणात संत तुकाराम महाराज काय या शब्दाने आपली सुरुवात करतात की काय सांगू आता संतांचे उपकार. जेव्हा या पृथ्वीवर मनुष्य मनु आणि म्हणजे भगवान ब्रह्मदेवाचा जेव्हा जन्म झाला, नाभी कमळातून जेव्हा ब्रह्मदेव जन्माला आले, तेव्हा या सृष्टीचा विस्तार करण्यासाठी जेव्हा विष्णू परमात्म्याने त्यांना सांगितलं, तेव्हा या सृष्टीचा विस्तार करण्यासाठी मानवी सृष्टी निर्माण करायची होती. सर्वप्रथम रुद्र जन्माला आले, दानव जन्माला आले, पण चांगली आणि सुंदर अशी सृष्टी निर्माण करण्यासाठी मानव लागत होते. मग मानवाला जन्म घालण्यासाठी कोणीतरी मानवच पाहिजे. या संकल्पनेतून भगवान ब्रह्मदेवाच्या उजव्या भागातून मनु महाराज आणि भगवान ब्रह्मदेवाच्या डाव्या भागातून शतरूपा म्हणजे या पृथ्वी तलावावरती सर्वात पहिले पुरुष मनु महाराज आणि सर्वात पहिली स्त्री जर कोण असेल तर शतरूपा माता आहे. विठ्ठला. ज्यांना 5 मुलं झाली, आकुती, देहुती, प्रसूती, उत्तानपाद आणि प्रियव्रत, या 5 जणांपासून आपला विस्तार झालेला आहे. तसा प्रत्येकाच्या म्हणजे भगवान विष्णूच्या प्रत्येक अंगातून वेगवेगळे 4 वर्ण निर्माण झालेले. ब्राह्मण आणि अग्नी देवता ही भगवंताच्या मुखापासून निर्माण झालेली. क्षत्रिय हे भगवंताच्या बाहूपासून निर्माण झालेले आहे. वैश्य हे भगवंताच्या मांडीपासून निर्माण झालेले आहे आणि शूद्र हे भगवंताच्या चरणापासून निर्माण झालेले. आता आपण साहजिक विचार करताना असा विचार करतो की आपलं मस्तक म्हणजे श्रेष्ठत्व, त्यामुळे ब्राह्मण हे श्रेष्ठ राहिले. ज्यांच्या बाहूमध्ये ताकद आहे ते क्षत्रिय, ते पण श्रेष्ठ झाले. मग शूद्रच गरीब का, शूद्रच वाईट का? तर अशातला भाग नाही. आपण जर आपल्या घरी कोणता महात्मा आला तर आपण काय करतो, अगोदर सर्वात प्रथम आपलं मस्तक कोणाच्या चरणावर ठेवतो.
आपलं सिर ज्या अर्थी त्याच्या चरणावर जाते त्या अर्थी शूद्र आणि ब्राह्मण हे समसमान हिंदू धर्मात सांगितलेले. असं कोणीही गैरसमज करू नये की हा श्रेष्ठ आणि मी कनिष्ठ, असं वारकरी संप्रदायात सुद्धा नाही. वारकरी संप्रदायात कोणी यातायाती धर्म नाही विष्णुदासा याचा जाती धर्म नाही विष्णुदास निर्णय येतो ऐसा वेदच आहे. वेदाचं वाक्य आहे. म्हणजे मी जे बोलतोय याला पुरावा आहे असं विनोदाने सांगितलं जातं की जर कीर्तनकारामध्ये कीर्तनकाराने कीर्तनात जर पुरावा दिला नाही तर कीर्तनकार काय पुरावा. कारण की पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, ग्रंथ पाहूनच कीर्तन केलं पाहिजे. मी जे जे बोलतोय आता ते रेकॉर्डिंग होतंय त्यामुळे पुन्हा जरी मला कधी कोणी जर आक्षेप घेतला तर त्याचा पुरावा, त्याचा मराठीतून काय म्हणतात त्याला प्रूफ आपल्याकडे प्रूफ असला पाहिजे. काय प्रूफ लवकर लक्षात येईल. त्यामुळं आपलं चरण आणि मस्तक आणि आपले बाहू हे ज्यापासून निर्माण झाले ते असे मोनू आणि शतरूपा, त्यामध्ये मानव सृष्टी निर्माण झाल्यानंतर अशी खूप काही लोक जन्माला आले. जन्माला आल्यानंतर तशी विकृती, जशी प्रकृती आहे संस्कृती आहे तशी विकृती पण आहे. जसे जन्माला आले तसे खूप जण वाईटही झाले आणि चांगले झाले. या पूर्ण आता जर लोकसंख्या बघायची झाली आपल्या भारताची साधारणतः 150-200 कोटीच्या आसपास गेलीच असेल. काल जनगणना झाली नाही तरी सुद्धा या जनगणनेला जर आपल्याला 2 भागात विभाजन करायचं असलं तर कोणतं होणार? एक कृतघ्न आणि कृतज्ञ. कृतघ्न व्यक्ती कोणता? की जो केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही. असं आपल्या शास्त्रात एक पुरावा येतो म्हणजे भस्मासूर. भगवान महादेवाला दररोज भस्म लागायचं. मग ते भस्माची सेवा कोणीतरी घेण्यासाठी त्यांनी आपला एक याचक तयार केला. एक भस्माची गोळी घेतली, धरतीवरती आपटली. त्या धरतीतून एक महाभयंकर असा पुरुष जन्माला आला, तो म्हणजे भस्मासूर. या भस्मासुराला भगवंतांनी वरदान दिलं होतं, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल आणि तो भस्म तुम्हाला आणून लावतच आहे. पण अशा लोकांना कधी कधी चांगले लोक भेटतात. त्यांना नारद महर्षी भेटले. आपण नारदांना कळीचा नारद म्हणतो. आपण कोणालाही जर कोणी कळ लावत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? अरे तू नारद आहे. पण त्या नारदाने एका घराचे 2 घरं केली. आपल्या नारदाने एका घराचे 2 घरं केले. पण त्या नारद महर्षींनी पूर्ण सामाजिक म्हणा, पारिवारिक म्हणा हे एकत्रीकरण कोणी केलं? तर त्यांनी केलं. आध्यात्मिक एकत्रीकरण त्यांनी केलं. त्यांनी काय सांगितलं नारद महर्षींनी भस्मासुराला? अरे हे काम तू कोणासाठी करतोय? तो म्हटला मी महादेवासाठी हे काम करतोय. बरं ठीक आहे, महादेवासाठी करतोय म्हणजे तू कोण झाला? नोकर झाला. महादेव कोण झाले? मालक झाले. आता असा विचार कर, हा जर तू महादेवाला जर ठेवला तर विकृती कशी निर्माण होती लक्षात घ्या. हा जर हात तू महादेवाच्या डोक्यावर ठेवला तर महादेवाची सर्व संपत्ती तुझी, महादेवाची बायको तुझी, महादेवाचा कैलास पर्वत तुझा. या पूर्ण पृथ्वी तलावावर संहार करायची सर्व क्षमता कोणाच्या हातात येईल? त्या भस्मासुराला पटलं ना. आणि असंच असतं, वाईट लवकर पटतं. आता मला सांगा, देव आहे हे ओरडून आमची महाराज मंडळी गेले, साधू संत सर्व मेलेच म्हणा. पण तुम्ही देव मान्य केला का? केला का? नाही केला. कीर्तनात कसं काय आले? तुम्ही देव मान्य म्हणजे खूप जणांनी देव मान्य नाही केला. पण मला सांगा, जर कोणी तुम्हाला सांगितलं
वेशीच्या बाहेर पिंपळाचं झाड आहे बघा, आणि त्या पिंपळावर काय आहे? मुंज आहे, भूत आहे. तुम्ही मान्य करता का नाही? जर एखाद्या वेळेस तुम्हाला बाहेर जाण्याचा योग आलाच, जाता जाता जर ते पिंपळाची पानं हवेने जरी हल्ले तरी पिंपळा पितांबर काय होतं आपलं? म्हणजे आपल्याला भूतावर विश्वास बसतो पण देवावर विश्वास बसतो का? नाही. विठ्ठला विठ्ठला. तसं त्या भस्मासुराला एक पटलं. तो म्हटला बरोबर आहे, जर आपण महादेवाच्या जर डोक्यावर हात ठेवला तर महादेवाई जातील आणि आपला वर्चस्व निर्माण होईल. पटलं आणि हात लागला महादेवाच्या माग. आता वरदान कोणी दिलेलं होतं? महादेवानेच. आता ते त्यांच्यावर उलटलं गेला म्हणता कृतघ्न व्यक्ती की त्यांनी त्याच्यावर उपकार केला, पण यांनी काय केलं? त्यांच्यावर अपकार केला. पुढची कथा मोठी आहे, ती सांगण्याची आता जरूरत नाही. विठ्ठला आणि कृतज्ञ व्यक्ती, कृतज्ञ म्हणजे की केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा. असे कोण आहेत? आपल्याला हे जे भागवत महापुराण जे भेटले ते एका महात्म्याच्या मुळे भेटलेले आहे की शुकमुनी यांचे जे वडील होते व्यास महर्षी. शुकमुनींनी पांडवांनी राजसूय यज्ञ केला होता. त्या राजसूय यज्ञामध्ये फक्त भाताचा एक शीत खाल्ला होता. भाताचा एक शीत किती मोठा असतो? तुमचं कोणाचं पोट भरण का नाही? त्या पोपटाच्या रूपात येऊन भगवान शुकदेवांनी भाताचा एक शीत खाल्ला. परिणाम त्या शीताचं झालेला भार, त्या शीताचा झालेले उपकार फेडण्यासाठी त्यांनी ही संपूर्ण 18,000 श्लोकाची भागवत कथा परीक्षित राजाला 7 दिवसाच्या उद्धाराकरता सांगितली. विठ्ठला कृतज्ञ व्यक्ती. बरं, कृतज्ञही कळाला, कृतज्ञही कळाला. आणखी आपल्या कोणाकोणाचे उपकार आहेत? बोलू शकता. आई वडिलांचे, बरोबर आहे. आणखी आपल्या शिक्षकांचे, एकदम बरोबर. सूर्याचे, झाडाचे, गायीचे. महाराजांनी प्रमाणात देऊन टाकलं. निसर्गाचे उपकार आहे, बरोबर आहे. काय झालं? हा, धरती मातेचे, बरोबर आहे. आपलं एवढं वजन प्रत्येकाच्या वजनाने प्रत्येकाने निवडून घेताना किती भार पासून धरती, पण धरतीला एक संत पण म्हणायला हरकत नाही. काल महाराजांनी घेतलेल्या अभंगात एक पहिल्या चरणात महाराज म्हटले की संत मनो जया. काय नाही आपण म्हणतो होता, संत ऐसे जाना संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. दया क्षमा नावाचा गुण जर कोणात असेल तर धरती मातेचे. ही धरती मातेला आपण सकाळी उठल्या वंदन केलं पाहिजे. आपण कोण कोण वंदन करतो बरं? वा 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 वा, खूप अप्रतिम. जरी श्लोक नाही आला तरी वंदन करायला हरकत नाही, कारण की आपली ती आई आहे. आणि आई करता ना, आपली आई सुद्धा आपल्यावर कधीच रुष्ट होत नाही, म्हणून तिचे पण आपल्याला उपकार आहे. मग संतांनी आई वडिलांचे उपकार या अभंगात का नाही मानले? त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा या आता आंबा आहे, आता आंब्याचं सीझन आहे ना, एकदम हापूस आंबा, एकदम पिकलेला आंबा, पानाला आंबा जो असतो तो एकदम पिकलेला आंबा ह्या हातात आहे, थोडासा खराब आंबा ह्या हातात आहे. या हातात म्हणजे उजव्या हातात आहे. आता तुम्ही दोन्हीकडे बघताय, हा करा बरं, तुम्ही उजव्या हात करा, असे दोन्ही हात करा. आता या हातात जो आंबा आहे तो एकदम हापूस आंबा आहे. कोणता आंबा आहे? हापूस आंबा आहे. आणि या हातात थोडासा सडलेला आंबा आहे. आलं लक्षात? आता तुम्हाला लक्षात येते आम्ही दोघं असे. आता मी असं बघतो, या हातात कोणता आंबा आहे? हापूस आंबा. कोणता आंबा आहे? उजव्या हातात कोणता आंबा आहे? हापूस. कोणती का म्हणजे वजनदार. या हातात कोणता आंबा आहे? हापूस. आणि या हातात कोणता आंबा आहे? सडका आंबा.
पण यातलं एक गमक असं आहे, एक सार असं आहे की आपले आई वडील आपल्या मुलावरच उपकार करतात, म्हणून तेही संतांच्या तुलनेत हे बघा उपकार आपले आई वडीलच करतात. ते कोणाचे आई वडील असू ते भगवंताच आहे. आपले आई वडील आपल्यासाठी देवापेक्षा कमी कोणीच धरायचे नाही. अलग लक्षात, आपले आई वडील देवच आहेत या दुमत नाही, पण आपले आई वडील दुसऱ्यासाठी कल्याणकारी असतील असं नाही. कारण की आपण खूप ठिकाणी बघितलं असेल की सामाजिक सेवा करणारे जे महात्मे असतात, जे संत असतात, संतच म्हणायला हरकत नाही त्यांना एका प्रकारे, की ते आपलं जीवन वाहून देतात. जसे की आपल्या विठ्ठल केले उपकार सांगो मी काय, केले उपकार सांगो मी अगदी समर्पक प्रभाती केले उपकार सांगू मी काय, बाप ना करी ऐसी माय. बापही करत नाही, आईही करत नाही. आपण आताच उदाहरण बघितलं की आपले आई वडील आपल्यावर उपकार करतात. मी आता विषय मांडत होतो की असे समाजामध्ये सुद्धा असे लोक आहेत की जे समाजासाठी जगतात, मग त्यांना संत म्हणायला हरकत नाही. कारण की संताची एक साधी व्याख्या सांगितलेली की सन्मार्गे वर्तिनाः इति संताः, की जे चांगल्या मार्गाने वर्तन करतात ते संत. म्हणजे आता तुमच्या डोक्यात जर काही समज असेल की संत धोतर घातलेले, फेटा घातलेले किंवा बंडी घातलेले असतील, तर हा गैरसमज काढून द्या. कधी कधी जीन्स पॅन्टवर पण संत येत असतो. संतांचं कोणतं काय की संत नवती जगा समुद्र नदी नवे पैमा, समुद्राला नदी म्हणता येईल का? नाही. पाषाणा लिंगाला जे लिंग आहे आपल्या इथं मंदिरात त्याला पाषाण म्हणता येईल? तर दगड म्हणून कोणी उचलून घेतं का? तसे संत आपल्या जगात असते. संत आपल्यासारखे दिसतात तर ते संत असतात. तुका म्हणे तैसे संत आणि जग दोघींची समान भक्तरे, दोघींची समान भक्तरे. तुका म्हणे संत आणि जन दोन्हीशी समान भजू नये. संत तुम्हाला सांगत होतो की संत हे धोतरावाले असतील, पेट्यावाले असतील, बंडीवाले असतील, उपकरणावाले असतील, हा मनातला गैरसमज काढून टाका. आपल्या भारत भूमीवर एका मातेने जन्म घेतला, ती म्हणजे सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळांनी जेव्हा त्यांच्या पतीने त्यांना अवघड अवस्थेत असताना म्हणजे त्या गर्भस्थ असताना जेव्हा त्यांना घरातून काढून दिलं, सिंधुताईंना काढून दिल्यानंतर त्यांनी स्मशानातले जे आपण विसाव्याला जे पीठ आणि ती ठेवतो का, त्या पिठाच्या भाकरी करून खाल्ल्या. कोणत्या पिठाच्या? भाकरी करून खाल्ल्या. आणि त्यांनी एवढा मोठा व्याप तयार केला की जेव्हा
मोठी पदावर आहे. आज त्या इथून म्हणजे त्या आता या लोकात नाहीये, त्यांना या कीर्तनाच्या माध्यमातून एक भावपूर्ण श्रद्धांजली. असेही लोक इथं असतात की ज्या स्वतःची मुलाची आई होत नाही. एक त्यांच्यावर जो चित्रपट आलेला आहे त्याच्यात जर तुम्ही बघितलं असतं, जेव्हा ते आपल्या मुलीला भेटायला जातात ना, तर त्या मुलीच्या डोळ्यात बघून रडतात आणि म्हणतात, बाई तुला जेव्हा पॅरेंट्स मीटिंग असते, पालक सभा, पालक सभा पॅरेंट्स मीटिंग जेव्हा असते, जेव्हा सगळ्यांचे आई वडील येतात, तेव्हा तुला माझी आठवण येत नाही का? तेव्हा त्या मुलीच्या तोंडातलं वाक्य आहे की आई तू माझ्यासाठी नाही, तू या जगाची आई झालेली आहेस. बरं, आई वडिलांचं आपण बघितलं की ते देवच आहेत, पण संत प्रत्येक जण नाही. आपल्या मुलासाठी आपले आई वडील देव आहेत, संतांचे झाले. दादांनी आमच्या तात्यांनी दुसरं नाव सांगितलं गुरुचं. गुरुचे पण आपल्यावर उपकार आहे की ज्यांनी आपल्याला या लायक बनवलं की आपण समाजात आपल्या नावाने प्रकट होऊ शकू. आपली एक वेगळी इमेज, मराठीतून काय म्हणतात त्याला, प्रतिमा, स्टेटस, आपले एक वेगळं स्टेटस तयार करू. ही जी ताकद बनवली ती आपल्या गुरुंनी बनवली. पण गुरु हे शैक्षणिक शिक्षण देण्यासाठी समर्थ आहे, आध्यात्मिक शिक्षणासाठी नाही. म्हणून या भागात गुरुंचे म्हणजे शिक्षकांचेही उपकार मानलेले. मग संतांचेच उपकार कसे मानलेले, तर उत्तरार्धात सांगतात, मज निरंतर चिंतन करून आलेले की आपल्याला जागा ठेवण्यासाठी कोण कोण धडपडत असतात. मोबाईल, मच्छर, हे आपलं चिंतन झालंय. संत आपल्याला प्रत्येक ठिकाणी सावध करत असतात. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. Yeah.
गाण्याचे प्रमाणे की उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा. भारतात कोणतं दिलं? जागा एवढं लक्षात घ्या. कोणतं प्रमाण भेटलं? जागा. जागा म्हणजे आपली स्पेस नाही, मराठी काय स्पेस नाही, जागा म्हणजे जागे व्हा. असे आपल्याला खूप संत सावध करत असतात, जागा करत असतात. त्यातले एक 16 वर्षाच्या वयातून आईची इच्छा असताना फक्त बाळा तू लग्न मंडपात उभं राहावं अशी इच्छा होती आईची. कोणाची? आईची इच्छा अशी होती. लग्न माझ्या नाही, माझं झालं. आईची अशी इच्छा होती की लग्न मंडपात उभं राहावं. त्या महात्म्याने तेवढाच शब्द धरला. तू काय म्हणली होती? लग्न मंडपात उभं राहावं. जसा अंतरपाठ धरला आणि ब्राह्मण देवताने सुरू केलं सावधान. ऐकलं ना शब्द कुठं? झोपले का तुम्ही? कोणता शब्द? सावधान. हा शब्द ऐकल्यानंतर नवऱ्याची धडपड असते. त्या जे पकडा अंतरपाठ जो आहे त्याच्या पलीकडे कोण उभा आहे ते बघण्यासाठी जी धडपड असते ती धडपड त्यांची नव्हती. त्यांनी आपली जी अवस्था होती तशा अवस्थेत ते उडी टाकून पळून गेले. ते कोण? समर्थ रामदास स्वामी. रामदास स्वामींनी 16व्या वर्षात धूप ठोकली. त्यांचा एक सुप्रसिद्ध असा अभंग आहे. आपली दिदी आरतीताई यांच्याकडे शिकती ना, त्यांनी तो खूप सुंदर अशा चालीत गायलेला आहे. गाण्याचा एक प्रयत्न करतो. सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. त्याच्या आपल्या 100 वर्षाची गणना केलेली आहे. आपला जो देह आपल्याला जो भेटलेला, आपल्याला इथं किती आयुष्य आहे? फक्त 100 वर्षाची. त्याची ती गणना रामदास स्वामींनी अगदी सुंदर पद्धतीने केली. तुम्ही लक्षात घ्या. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मला तू कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष काय? 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन. मस्ती असते, माणूस देवळात येत नाही, आई वडिलांची सेवा करत
तरी सुद्धा आपल्याकडे उपाय काय? त्याला माणूस प्रत्येक ठिकाणी काळं टाकायच्याच मागे आहे. म्हणजे केस गैरसमज करून घेऊ नका. साठीची बुद्धी नाही मग आता आम्ही काठी वस बसला रे पाठी त्यासी हसत कारणी बुद्धी काम करत नाही. म्हणून घरात बाहेर असं मन विचलित होत असतं. साठीची बुद्धी नाही मग आता काय तर मग आता आली नाही. मग घरचे काय म्हणतात? अहो त्या धार्मिक कामाची सत्ता ठेवलाय ना स्मशान मार्गाला जा ना बसा ना तिथं ऐका ना काका. कोण म्हणतं घरचे? वस बसला रे पाठी त्यासी हसत कारणी सावध सावधान सत्याची भागी रचना पैसल्याने उठवेना उठल्याने चालवेना. 70 वर्ष काय होतं? पाय साथ देत नाही महाराज. अशी पुढची लोक असावं लागतं. किती वर्षात आपण त्यांना हसतोय आपले तेच होणार आहे. संतराची थांबली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना पण तो झाला पाहिजे चार वीस मिळून 80 मग तो झाला अपयशी. 80 वर्षात काही होत नाही. आणि माझी विनंती आहे ज्यांचं 80 वय जर चालू असेल त्यांनी लग्न जोडवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. कारण की असतो त्यांच्या अनुभवाचा विरोध नाहीये पण तेव्हा बुद्धी चालत असते का? नाही. 4 20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पाण्याने नमची जैसी जीव होत पासावीसी. जीव कासावीस होतो. कोणत्याही गोष्टीची तलब लागते. चहाची तलब, बाहेर फिरण्याची तलब, पाय साथ देत नाही हात साथ देत नाही तरी सुद्धा नवावर एक शून्य इथे पाप आणि पुण्य. नवावर एक शून्य इथे पाप आणि पुण्य. तू म्हणतो माझे माझे कोण आहे इथे तुझे सावध सावधान. आपल्या स्वामींचा हा अभंग आहे. पण याच्यात त्याच्या भक्ताचाही अभंग आहे. त्याच्यात ते चरण आले. नवावर एक शून्य. ताई जसं म्हणतात आता वर्ष झाले 90 बोलावेना केलं शब्द. सावध सावधान एक शतक पूर्ण झालं. वयाची किती वर्ष झाले? 100. एक शतक पूर्ण झाला. आला पैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध आलं लक्षात? 100 वर्षात आपल्या आयुष्यात काय काय घडतं. आता ज्यांनी जितके पल्ले गाठले MH20, MH30, MH40, MH60
MHAT त्यांच्यानुसार त्यांनी आपलं आयुष्य अवलंबन करून बघितलं असं की आतापर्यंत हे जे संतांनी लिहून ठेवलंय हे अगोदर लिहून ठेवलंय. आता नाही जरी म्हणलं तर 400-500 वर्ष अगोदरच लिहिलेलं असं. कारण की संत 1600च्या काळात जेव्हा शिवाजी महाराज होते तेव्हाच्या काळात ते संतांनी लिहून ठेवलेली भाषा म्हणजे कलियुगच आहे की 100 वर्षात आपल्याला सावधान होण्याची वेळच येत नाही. एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. पण रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. कोण सावध झाले? रामदास स्वामी. कोण सावध झाले? छत्रपती शिवाजी महाराज. 16व्या वर्षात रायरेश्वराच्या इथं जाऊन रायगडावर आपली करंगळीक आपण शपथ घेतली होती की स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. हे वयाच्या 16व्या वर्षात आपलं एक प्रमाणे 16व्या वर्षीचा तुम्हाला पाठ आहे. त्यामुळे संत महात्मे आपल्याला नेहमी जागृत करत असतात. त्यामुळे आपल्याला त्यांचे आपल्याला खूप नितांत उपकार आहे. मग आपण यांना काय द्यावं की जेणेकरून त्यांचे उपकार आपल्यातून फिरतील. आपण त्याच्या कोणतीही गोष्ट करत असताना त्याची फलश्रुती आपण बघत असतो. आपण व्यावहारिक माणसं आहोत. आपण कोणतीही गोष्ट कीर्तनाला जातोय, ठीक आहे, आपल्याला काय भेटेल? अधिक मासात तुम्ही कीर्तनाला येतात, तुम्हाला काय भेटतंय? पुण्य. जो कीर्तनकार कीर्तन सांगतोय त्यालाही तेवढंच पुण्य, जो वाजवतोय त्यालाही तेवढंच पुण्य, जो सटाईच्या दोरा उधळतोय त्यालाही तेवढंच पुण्य भेटतं, आणि जो इथं मंडप झाडतो त्यालाही तेवढंच पुण्य. ही वारकरी संप्रदायाची संहिता आहे की इथं सर्व समसमान आहे. इथं कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, कोणी मध्यम नाही, कोणी वरिष्ठ नाही. त्याप्रमाणे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात की काय द्यावे त्यासी भावे उतराई. फलश्रुती ही आहे की त्यांनी आमच्यावर उपकार केल्यानंतर आम्ही त्यांना काय दिलं पाहिजे. तर तेव्हा सर्वात प्रिय आपल्या आयुष्यात जर आपल्याला काय असेल, आपल्याला बायको प्रिय नसती, पैसा प्रिय नसतो, काहीच नाही, वेळ आल्यानंतर आपण आपला जीवच वाचवत असतो. त्यामुळे सर्वात प्रिय गोष्ट कोणती असते? आपला जीव आहे. तो जीव मी माझ्या संतांच्या समोर अर्पण करतो, असा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगता. आणि तिसऱ्या चरणात सांगत असताना की संत हे जे उपकार करतात त्यांची भाषा, यांचं वागणं हे वेगळं असतं. अशातलं वागणे अगदी सहज बोलण्यात. शास्त्रात एक पुराणात एक उदाहरण येतं की जेव्हा नाथ महाराजांना आपला अवतार संपवायचा होता, काय असतं, तुम्हाला आम्हाला जन्माला यावंच लागतं आपल्या कर्मानुसार, देवाला आणावं लागतं. संत हे स्वइच्छेने येत असतात आणि स्वइच्छेने जात असतात. जेव्हा नाथ महाराजांना वाटलं की आता माझा काळ पूर्ण झाला, मी आता गेलं पाहिजे, तेव्हा आपल्या आसनावर ज्या मुलाला ठेवलं, गावबा फक्त कोणत्या अभिलाषेने आणला होता? तो पुरणपोळीच्या, की मला फक्त नाथाच्या घरी दररोज पुरणपोळी यायची. सर्वात श्रीमंत संत जर कोण असेल माझ्या वारकरी संप्रदायात ते नाथ महाराज. तसे जगद्गुरु संत तुकाराम महाराज सुद्धा श्रीमंत
होतेच बघा, ते सुद्धा श्रीमंत होते, पण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारी ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लाभाविन प्रीती जर कोणी आपल्यावर जर निष्काम प्रेम जर कोण करत असेल तर ते संत करत असतात. जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा आपलं सर्व धन धान्य ज्यांनी वाटून दिलं तेव्हा ते भिकारी झाले. मी भिकारी पण हा शब्द वापरणार नाही, कारण की त्यांच्याच अभंगातला हा शब्द आहे, होईन भिकारी पंढरीचा वार करी. जेव्हा ते हातभर झाले आणि त्यांचं धान्य गेल्यानंतर ते गरीब झाले. त्या अगोदर खूप श्रीमंत होते, कारण की पुण्यातली सर्वात श्रीमंत असणारे गुळवे घराणं हे त्यांची इमाई होते. कोणाचे? बोल्लोबा महाराजांचे, तुकाराम महाराजांचे नाही, बोल्लोबा महाराजांची इमाई कोण होते? गुळवे घराण्यातले. म्हणजे पुण्यातलं आता पुणे किती महाग आहे, किती मोठं आहे हे सांगायची तुम्हाला जरूरत नाही. सर्व श्रीमंत पुण्यातला कोण आहे आता सध्याला? कोण? दगडूशेठ. सर्व श्रीमंत आता सध्याला म्हणायला काय आहेच ना, दगडूशेठ शेठ आहे शेवटी. तेव्हाची गुळवे घराण्यातली जर इवाई करण्यात असतील याचा अर्थ ते गरीब असतील का? तसे म्हणजे नाथ महाराज श्रीमंत होते. नाथ महाराजांच्या घरी दररोज पुरणपोळी असायची. त्या पुरणपोळीच्या खाण्याच्या अभिलाषेने जो आपण म्हणतो मतिमंद येड्याबाबळा जो मुलगा गेला होता त्याच्या डोक्यावर फक्त हात ठेवला. नाथ महाराजांनी आपल्या स्थानी बसवलं, डोक्यावर हात ठेवला आणि फक्त एवढं सांगितलं की राहिलेलं पुढचं सर्व कार्य तुझ्या हातात. किती शब्द होते, म्हणजे मी वेगळे बोललो त्यांची वेगळे असते, पण मुखातून फक्त उपदेश केला, डोक्यावर हात पडला. परिणाम काय झाला की त्यांनी जेवढं वाङ्मय केलं आणि गावबा महाराजांनी जेवढं वाङ्मय केलं, गावबा साधा एक मतिमंद असणारा मुलगा जेव्हा गावबा महाराज झाला तेव्हा म्हणजे आम्ही तर काहीच नाही एवढे शिक्षणामध्ये, पण दिग्गज जे महाराज मंडळी का त्यांना सुद्धा त्यांच्या मोबाईलचा अर्थ लावता येत नाही. एवढी कृपा कशामुळे झाली? फक्त सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. ते आपल्याला जर तुम्हाला उपदेश नसेल कळाला तर शिकवतही असतात. एक 5 मिनिटं घेऊ का? तुम्ही उशीर आले, माझी काही चूक नाही. आम्ही तर 7:45 विलंब केला होता, 8 वाजता कीर्तन सुरू झालेलं आहे. आता ही तुमची चूक आहे, तुम्ही उशीर आले. एक घेऊ का 5 मिनिटं? कोणी घेऊ का नाही म्हणत करू का? थांबू का कीर्तन? हे असं मन मोकळेपणे बघ, मला काय राग येणार नाही, मी तुमचंच आहे. करू का? नाही एवढं नाही 11 पर्यंत नाही. करुणी सायास शिकविते. एकदा काय झालं, एक पोपट एका वाड्याकडच्या दुकानात होता. तो बंदिस्त असल्यामुळे त्याला अस्ताव्यस्त होता, अवस्था तिच्याशी बिकट झाली होती. त्याला असं खावं नव्हतं वाटत, कारण की ज्याची त्याची स्वतंत्रता त्याच्याजवळ. आपल्याला जर एका खोलीत मोडून ठेवलं तर आपल्यालाही राहवले जाणार नाही. त्या पोपटालाही तसंच व्हायला लागलं. एकदा काय झालं, एक साधू संत समोर आले, भिक्षा मागायला लागले. त्यांनी त्या पोपटाच्या मनातली कळवळा, ती चिंता जाणून घेतली. त्यांनी काय केलं, तिथं देह ठेवून दिला. हे बघितलं सगळे भक्त परिवार परेशान झाले, असं का होतंय? बाबा तिथं गेले, विशुद्ध झाले. त्यांना पुन्हा आश्रमावर आलो, पुन्हा ते तंदुरुस्त झाले. पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच प्रकार, तिथं गेले की विशुद्ध व्हायचे. पुन्हा तोच प्रकार घडला. हा संदेश वाड्याला कळाला नाही, पण त्या पोपटाला कळाला. काय कळाला? बेशुद्ध झालं की आपल्याला उचलतात आणि घेऊन जातात. तुमच्या लक्षात आलं असं. 4थ्या दिवशी काय झालं, त्या पोपटाने तेच केलं. त्या पोपटाने, या पोपटाने त्या पोपटाने काय केलं, बेशुद्ध होण्याचं नाटक केलं. मालकाला काय वाटलं, तो मालक ठेवलं त्याला पिंजऱ्यात. मालकाने जसं त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढलं आणि त्याची तब्येत बघायला असा हात केला आणि त्याला विचारायला लागला की तुझी तब्येतीला काय झालं. त्याला दाना खाऊ घालायला लागला, पाणी खाऊ घालायला लागला. तुम्ही पण बघताय ना, तो राहिला असेल इतका वेळ, तो काय झाला, उडून गेला. तसं संत हे कधी कधी कृतीतूनही आपल्याला शिकवतात. ती करुणी सायास शिकविती. असे जे संत आपल्याला शिकवतात ते आपल्याला कसे सांभाळतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. वत्स धेनुवेचे
फोटो काढत ना आम्हाला आता धरण्याचाही वेळ आलेला आहे. राहू दे ना बाबा, तेवढंच फोटो. तुका म्हणे बस धेनुवेचे चित्ती तैसे मजले ती सांभाळी तर काय सांगू आता संतांचे काय धर्म त्या सेवा होत काही तो हा पायी जीव थोडा. आता तुम्हाला कळालं असेल मी हार अगोदर का टाकून येते. काय होतं, हार जर अगोदर टाकली तर दडपण येतं. म्हणजे आता चेतन महाराज आहेत, आमची आरती नाहीये, आपल्याला समाजाला काही उपदेश करायचा असलं आपलं मन मोकळं पाहिजे. आपण जर मनात दडपण ठेवून कोणतंही कार्य करा, ते घरातला स्वयंपाक असो का कीर्तन असो, घरातल्या स्वयंपाकात जर आपण दडपण घेऊन सासू असं बोल, सासरा तसा बोलल, नवरा असा बोलल, मी घरचं काय होतं ना ते सध्या अनुभवतोय ना. म्हणून असं काही दडपण घ्यायचंच नाही. म्हणून नाही तर मीठ कमी पडतं, नाही तर तिखट जास्त पडतं. त्यामुळं माझा तरी सध्या असा अनुभव आहे की दडपण नसलं की कीर्तन मन मोकळे होतं. जे होईल तो विठ्ठल बघून घेईल. कारण की आपल्याला जन्माला त्यांनी घातलं, आपण आता
जर आपण कीर्तनात सांगत असतो की चिंता करायची नाही, मग आपण कशाला चिंता करायची? जो विणतो बघून घेईल. तसंच शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात की धेनू आणि वत्स हे शब्द तुमच्या कानावर आले असतील, पण ही अवस्था लक्षात घ्या. जेव्हा नुकतीच जन्मलेली वासरू असतो त्याला वत्स म्हटलं जातं. नुकतंच जन्मलेलं वासरू असलं त्याला वत्स म्हटलं जातं. आणि ती जी गाय असते ती गाय नसताना धेनू असते. ती गाय जसं वत्स तो जन्माला येतो, जसं ते वासरू जन्माला आलं त्याला जशी ती चाटत असते, जितकं लढा लावते, जितकं प्रेम लावते, त्याचप्रमाणे हे संतही आपल्यावर तेवढंच प्रेम करतात. त्यामुळे या अभंगात संतांचे उपकार मानलेले. आपण बघत आलेलो आहे की कायाने, वाचेने आणि मनाने या तिन्ही प्रकारे संत आपल्यावर उपकार करत असतात. आता हा जो वेश परिधान केलेला आहे हे आमच्या संतांनी केलेला आहे, म्हणून आम्ही परिधान केलेला आहे. इथं जर आमच्या संतांनी जीन्स पॅन्ट घातली असती तर आज कीर्तन कशाला झालं असतं? जीन्स पॅन्टवर झालं असतं. वाचेने त्यांनी जे अभंग लिहून ठेवले, आज आम्ही ते वाचेने बोलतोय. आणि त्यांनी जे विचार पहिले त्या लिहून ठेवलेले, ज्ञानेश्वरीत म्हणा, भागवतात म्हणा, रामायणात म्हणा, त्याच विचाराच्या आधारावर आम्ही आमची मनाची स्थिती करून घेतलेली. आमच्या मनाची स्थिती तशी झाली म्हणून त्यांनी आमच्यावर तिन्ही प्रकारे उपकार केले. कसे? काया वाचा मने झाला विष्णुदास. झालेली कीर्तन रूपी सेवा अखिल कोट ब्रह्मांड नायक जगदाधा पंढरीश भगवान परमात्म्याच्या चरणी दंडवत प्रणाम करून तुम्हा सर्व श्रोतू वर्गांच्या काय असतं, कीर्तन म्हणजे नव्हे एकट्याचा खेळ म्हणून मेळ जमाविला. एकट्याचा खेळ म्हणजे कीर्तन नाही. कीर्तन म्हटल्यावर वाजवणारे तेवढे ताकदीचे पाहिजे, गाणारेही तेवढे ताकदीचे पाहिजे. आज मला आता कीर्तन करून जवळपास 2 वर्षाचा फरक पडला असेल. मी काय कीर्तनकार नाही तुम्हाला माहिती, पण आज त्या दिवशी घरात मीटिंग झाली या सप्त्याची, म्हणून माझे कीर्तन म्हणजे तसं नाही तुम्ही घेतलंच असतं, मला कीर्तन घेतलं असतं ना, घेतलं असतं. म्हणजे घरात मीटिंग झाली म्हणूनच माझं कीर्तन घेतलं अशात नाही भागणे, त्यांची इच्छा होती. आणि जेव्हा जेव्हा मला कीर्तनाची साथ झाली तेव्हा तेव्हा पोपट महाराज हे नाव अग्रेसर राहिले. तुम्ही आजही बघितले, कोणतीही कानकुसी नाही, कोणतीही कमतरता नाही, प्रत्येक आपल्या मुलाचं कीर्तन म्हणून ते साथीला उभा आहे. असंच प्रेम महाराजांनी राहू द्यावं. सर्वांच्या पायावर नतमस्तक होऊन आणि झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा श्रोतो मायवर्ग, यजमानाला ही भागवताचे आशीर्वाद भेटणारचे. फक्त यजमान आणि भागवताला येताना आसन आणत जा. धर्मी परिवार पूर्ण महाराजांची तशी सूचना आहे. आणि भागवताचार्य हरिभक्त पण आहे, भगवानजी महाराज शास्त्री अतिशय विद्वान व्यक्तिमत्व आहे. ते आपल्याला लाभले ही खरंच मोठी पुण्य आहे की यांच्या गावातले लोणीचे ते, पण अतिशय म्हणजे मी खूप जणांची भागवत कथा ऐकली, पण मला सुद्धा जिथं मन लागतंय अशी भागवत कथा होती. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की उद्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा जन्मदिवस आहे. त्यामुळे उद्या सर्वांनी एकाला एक थोडे दिवस राहिले, तर किती 4 दिवस राहिले वाटतं. त्यामुळे 4 दिवसासाठी कशाला कानकुची करता? पुन्हा अधिक मास 3 वर्षानंतर तुम्हाला नाही आणखी कोणी देणार, नाही कोणी गळ्याचं लॉकेट देणार, पण हे पुण्याचा साठा घेऊन चालला तर पुढं काम आहे. कारण की धनानी धूम पशवश्च गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. हा जो जीव जातो, बायको फक्त दरवाजापर्यंत येते, धन फक्त जमिनीपर्यंत राहतं, आपलं कर्म आपल्या सोबत येत असतं. हे जग सुद्धा आपल्याला जाळल्यानंतर तिथं थांबता का? किती जीव लाग असो, कोणी थांबले कधी आतापर्यंत नाही. त्यामुळे आपलं कर्म आपल्या सोबत येत असतं. त्यामुळे आपल्या कर्मात थोडीशी वाढ व्हावी यासाठी सर्वांना अशी विनंती की आपल्या पुण्याचा साठा वाढवण्यासाठी सर्वांनी भागवत कथेला, कीर्तनाला, हरिपाठाला आणि दिंडी सोहळा असो, ताल्याचा प्रसाद असो, सर्वांनी येण्याचा आग्रह करावे ही नम्र विनंती. आणि या 2 मृदंगाचार्यांचं नाव राहिलं काय असतं, ते दिव्याखालीच अंधार असतो, दिव्याखालीच अंधार असतो. त्यामुळे तुमच्या दोघांचे पण मनपूर्वक आभार की माझ्यासारख्या बालकाच्या कीर्तनाला मोठे मार्ग शास्त्रीजी ते सुद्धा वाचायला बसले. केशव महाराज जंगम सध्या आता ते भावी कीर्तनकार आहेत, त्यामुळे त्यांनाही दंडवत. आमचे बालमित्र करंजी महाराज चौधरी यांनाही दंडवत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. ऋषी दादा आमचे काका
त्यांच्या पुण्यामुळे मी उभा आहे. अशी आमची पिताश्री आई, आमची होणार झालेली धर्मपत्नी, पुन्हा आमच्या मावशी पण गावाकडून आलेले आहे, अचानक आल्या त्या. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद. आमचे चेतन महाराज, गोपाल भाऊ, स्वतःचे मित्रमंडळ, सगळे क्रांती गणेश मंडळ, आमचे विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ कमिटी आणि मयूर पार्क एसपीओ शाळा टीव्ही सेंटर. तिथून फक्त त्यांना असं कळालं माझं स्टेटस बघून की आज सोमाचं कीर्तन आहे, त्यामुळे ते पण आशीर्वाद द्यायला आले. आमचे गाडे काका, गाडे काकू, त्यांचा मुलगा आरगडे महाराजांकडे विद्यार्थी म्हणून आहे, तोही आमचा बालमित्रच आहे, आमचा वर्गमित्रच आहे. त्याला धन्यवाद देतो. महेश दादा, सर्वांचे धन्यवाद. आमच्या आरतीताई खूप मोठं नाव करणार आहे. आरतीताई आमचे धार्मिक जयस्वंत धार्मिक व्हिडिओ, खास त्यांचे धन्यवाद. ते पण खूप दूरवरून आले, पेटला साथ करणारे नंदू मामा, दुसरे नंदू मामा मेने, आमचे गणेश तात्या, त्यांना सर्वांना दंडवत करतो. माझ्या वाणीला पूर्ण विनंती देण्या अगोदर आमची भक्तीताई, म्हणजे भक्तीताईचं कौतुक करावं असं म्हणजे ती आमच्याकडे राहिलेली आहे. तिने मला खूप धडे दिलेले आहेत, म्हणजे शिक्षणाचे पण आणि आध्यात्मिक धडे सुद्धा दिलेले आहेत. आज तिच्या आशीर्वादाने म्हणा, अक्काच्या आशीर्वादाने म्हणा, आज इथं उभा आहे. तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो आणि सेवेला पूर्ण विराम करतो. ज्ञानेश्वर Hare Krishna, Hare Krishna,